नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्यालाही जर का घरकुल हवं असेल आणि आपल्याकडे जागा नसेल, तर आता घरकुलसाठी जागा खरेदी करण्यासाठी सरकार आपल्याला 1,00,000 रुपये देणार आहे. जे 50,000 होते, तर ते आता वाढून 1,00,000 करण्यात आलेले आहे. अशी घोषणा जी आहे ती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलेली आहे, की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी आता 1,00,000 रुपये अनुदान हे मिळणार आहे. तर काय आहे योजना आणि कोणाला अनुदान मिळणार आहे बघूया आपण. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदानात वाढ करून 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. तर ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थींना केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तर अर्थसहाय्य योजना राबवित्यांना जागेची कमतरता व राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे जागा उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळे पंडित दीनदयाळ जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य हे पहिले देण्यात येत होते. मात्र एवढ्या कमी अर्थसहाय्यामध्ये ग्रामीण भागातील जागा उपलब्ध होत नाही आणि त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत अनुदेय अर्थसहाय्यामध्ये मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादी शुल्क जे शासकीय शुल्कांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणारी अर्थसहाय्याची कमी या पार्श्वभूमीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 500 चौरस फूट साठी ही रक्कम मर्यादा 50,000 रुपयावरून 1,00,000 रुपये केल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेसाठी लाभ घेता येणार आहे आणि आता हे शक्य होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत आता जे भूमिहीन आहे त्यांना देखील या योजनेचा नक्कीच लाभ होणार आहे आणि त्यांना हे घर खरेदी जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपये अनुदान मिळणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाची सरकारची घोषणा ही केलेली आहे. लवकरच याचा GR येईल आणि ही योजना लागू होईल. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.